महत्त्वाची बातमी आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच दाखवणार आहोत। ही बातमी आहे ठाण्यातून आलेली आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दलची ही बातमी आहे। ठाणे महापालिकेचं ग्लोबल रुग्णालय आहे आणि या ग्लोबल रुग्णालयाच्या आवारात सध्या गोंधळाचं वातावरण आहे। इथे काम करणाऱ्या नर्सेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। या नर्सेसना अचानक नोकरीवरून कमी करण्यात आलंय, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाचं वातावरण तिथे आहे। अचानक नोकरीवरून कमी केल्यामुळे अर्थातच या सगळ्या नर्सेस पुढे रोजगाराचा, आपलं पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। कोरोनाच्या या संकट काळात आता दुसरी नोकरी कुठे मिळणार असा प्रश्न या सगळ्या नर्सेस समोर उभा राहिलेला आहे। ग्लोबल रुग्णालयामध्ये या नर्सेस कंत्राटी पद्धतीने काम करत होत्या। आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये या नर्सेसनं अक्षरशः जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे। त्यावेळेला रुग्णालयानं काम करून घेतलं, मात्र आता कंत्राट संपल्यानंतर अचानक या सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळे ठाण्याच्या या ग्लोबल रुग्णालयाच्या आवारामध्ये या नर्सेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि इथे अक्षरशः आता गोंधळाचं वातावरण सुरू आहे। 200 नर्सेस आहेत, या 200 नर्सेसच्या पुढे अर्थातच त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या पोट भरण्याचा, रोजगाराचा प्रश्न आता उभा राहिलेला आहे। कारण या कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। एक नोकरी गेली तर दुसरी नोकरी मिळवायला अत्यंत अडचण येते आणि अशा वेळेला जर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या नर्सेसना कामावरून काढून टाकलं तर दुसरी नोकरी कुठे मिळणार, आपल्या कुटुंबियांचं आणि आपलं पोट कसं भरायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। ठाण्याचं हे ग्लोबल रुग्णालय आहे, हे ग्लोबल रुग्णालय सरकारी रुग्णालय आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, 200 नर्सेस आहेत, अर्थातच संतापणं त्यांचं स्वाभाविक आहे। नेमकं काय घडलेलं आहे? अचानकपणे या सगळ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, काय कारण देण्यात आलं? केतकी, सुरुवातीला मी हॉस्पिटल दाखवतो। इथे पालिकेचं ग्लोबल हॉस्पिटल आहे। इथे ओम आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक संस्थेच्या माध्यमातून कोविडमधले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांची सर्व सेवा केली जाते, त्यांना उपचार दिले जातात। आणि हे सर्व कर्मचारी इथे बसलेले जे आहेत, हे इथे उभे आहेत आणि त्यानंतर हे सगळे बसलेले कर्मचारी जे आहेत हे सर्व दिवसरात्र सेवा या सगळ्या रुग्णांची करत होते। यांना कॉन्ट्रॅक्टवर घेतलं होतं, यांच्या सर्व ज्या अटी आहेत त्या अटी शर्ती त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिल्या होत्या, पण ह्याच आधारे घेऊन यांना आता सांगण्यात आलं की तुम्ही घरी जावा। म्हणजे नेमकं यांचं काम संपलं, त्यांना घरी जावं सांगण्यात आलेलं आहे, पण कुठलीही पूर्ण नोटीस न देता या सगळ्यांना घरी जाण्यात सांगितलं या लोकांचं म्हणणं आहे। तर इथे आपल्यासोबत काही कर्मचारी तुमच्यासोबत, तुम्हाला मॅनेजमेंटने काय सांगितलेलं आहे आणि आत्ताची परिस्थिती काय? सर, आता आम्हाला म्हणजे रात्री काही सांगितलेलं, रात्री काही न सांगता ग्रुपवर मेसेज आलेला की तुमची सॅलरी 8 तासाची ड्युटीची 10,000 आणि 12 तासाच्या ड्युटीची 14,000 करण्यात आहे। आम्हाला पहिल्यापासून इथे ड्युटीचे 8 तासाच्या ड्युटीला 14,000 होती आणि 12 तासाच्या ड्युटीला 17,000 सॅलरी होती, 17,500 अशी सॅलरी होती। पण सर कसं झालं त्याच्यात की आम्हाला न सांगता आम्हाला एक असा PDF दिला की त्याच्यात 130 लोक बाहेर काढलेली आहेत आणि इथे जसे पेशंट वाढतात तसे PC म्हणजे वॉर्ड बॉय, मावश्या यांना भरती करतात आणि पेशंट कमी झाले की तसे खाली पण करतात आणि सांगत नाही, डायरेक्ट सांगतात की तुम्ही उद्यापासून कामाला येऊ नका। ताई, तुम्ही काय काम करता इथे आणि आता तुम्हाला काय सांगण्यात आलंय? आम्ही PCचं काम करतो, म्हणजे PCचं आमचं काम करतो। जेव्हापासून आम्ही PCचं काम करत होतो की आमच्या घरामध्ये कोणीच बोलत नाही, राशन पण आम्हाला देत नव्हतं, पाणी पण देत नव्हतं, सगळं तेव्हापासून आम्ही इथे काम करतोय। आणि आम्हाला तेव्हा फक्त सॅलरी आम्हाला 30,000 दिला, त्याच्यानंतर एकदम कमी करत होते पैसे। तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सॅलरी किती सांगितली होती, मग हळूहळू कमी केली, कारण काय दिली का तुम्हाला कामावरून कमी करताना?